माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री। परंतु साहेब, आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली, मला सगळ्या जणांना विनंती आहे, जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा। आवडली साहेब, सगळ्यांना आवडली ही जी कणखर भूमिका। आणि तुम्ही जे म्हणले ना, मी कुणालाच सोडणार नाही, त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे, आमचा सगळ्यांचा विश्वास आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री। आणि माझं भाग्य, परम भाग्य, सगळ्या मतदार संघाच्या समोर सांगतो की 1999 ते 2004 5 वर्ष साहेबांचे कागद, त्यांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो। शेजारी माग पुढं बसण्याची संधी मला मिळाली साहेब 1999 ला। मी फार छोटा माणूस आहे, गंगाधरराव फडणवीस साहेब तरी MLC होते, माझा बाप ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा झाला नाही, तरी तुम्ही मला शेजारी बसून घेतलं, त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। 2000 साहेब, माझ्यावर हरळ उगवली असती, हरळ उगवणे म्हणजे काय हे माहिती आहे। 2019 पासून माझ्यावर, माझ्या कुटुंबावर कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा काम झाला, प्रयत्न झाला, परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहिलात हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो। साहेब, मला चांगलं आठवतंय 2019 मध्ये पूर्ण बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत। जनादेश तुमच्या बाजूने होता, पण पहाटच आमचा जनादेश चोरून नेला। ज्या प्रकारे आपल्यावर आणि त्या कालावधीत ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थानं राखली गेली, रचली गेली, परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला ना साहेब, त्याला तोडच नाही, त्यावर मात केली आपण। आणि त्याला तोडच नाही, बिनजोड पहिलवान म्हणतात, तो बिनजोड पहिलवान आहे तुम्ही। आपल्याकडे हगाम्यात फिरतात ना, दुसरा पहिलवानच उठत नाही, आता हा बिनजोड पहिलवान झालेला आहे, झालाय का नाही, हो की नाही? आणि मला अभिमान आहे साहेब, आपण विरोधी पक्ष नेता असताना भाजपाचे 106 वरचे 26 त्यात मी सुद्धा होतो, आणि मला निवडून आल्याला तुम्ही आणि पंकजाताईंनी दोघांनी खूप चांगली मदत त्यावेळेस केली होती। आणि आमदारापैकी, एवढ्या आमदारापैकी एकही आमदार कोणाच्या दारात गेला नाही, कोणाच्या समोर जाऊन ऍडजस्ट व्हायला गेला नाही, तुमचं नेतृत्व होतं।